बघा त्या दिवशी काय काय झालेलं आपलं. हा बघा त्या दिवशी झालेलं आहे, बघून घ्या हे सर्व व्हिडिओ टाकून अपलोड करून टाकेल मी. ठीक आहे, आता इथपर्यंत झालेलं आहे. ठीक आहे, आता हा चौथा क्वेश्चन. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स A and B are such that distance AC and distance CB 8, find distance AB considering all possibilities. ठीक आहे, ऑल पॉसिबिलिटीज. आता ऑल पॉसिबिलिटीज म्हणजे काय, प्रत्येक पॉसिबिलिटीज घ्यायची. आता डिस्टन्स AC CB, आता बघा समजा फर्स्ट, आता इथं 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात आपण पॉसिबिलिटीज घेऊ. पहिले फर्स्ट पॉसिबिलिटी, काय घेऊ, ABC. पहिले काय घेऊ, ABC कोलिनियर, ABC ही फर्स्ट पॉसिबिलिटीज घेऊ की बी मधामध्ये. मग आता देअरफॉर कोणतं डिस्टन्स काढायचं, डिस्टन्स AB. द डिस्टन्स AB काय येईल मग या पॉसिबिलिटीनुसार, डिस्टन्स AB इज इक्वल टू, बघा डिस्टन्स AB काय येईल, AC मधून काय कमी करायचं, BC. बघा ABC एका लाईन वरती आहे, मग AC पूर्ण लाईन आहे, त्याच्यामधून BC मायनस करा, काय येऊन जाईल तुम्हाला, डिस्टन्स AC मायनस डिस्टन्स BC. कळालं तुम्हाला. म्हणजे काय, आपण एक एक पॉसिबिलिटी घेते. AB काढायचं आपल्याला, टोटल लाईन AC आहे, त्याच्यातून BC मायनस करा. AC किती आहे, AC 10 आहे. BC म्हणजेच काय, CB किती आहे, 8, म्हणजे किती आलंय, 2. डिस्टन्स AB किती आलं तुमचं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी घेऊ. सेकंड पॉसिबिलिटी काय की, आता B ला मदत घेतलं होतं ना, आता C ला मदत घ्या, ACB. ठीक आहे, आपल्याला डिस्टन्स कोणतं काढायचं, AB. मग देअरफॉर डिस्टन्स AB बरोबर काय राहील, मग आता दोघांची बेरीज, डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. AC किती आहे, 10 आणि CB किती आहे, 8. किती झालं टोटल, 18. डिस्टन्स AB बरोबर 18. आता पहिले B पॉईंट घेतला होता मध्ये, त्याच्यानंतर C घेतला, आता कोणता घ्यायचा, A पॉईंट घेऊ. थर्ड पॉसिबिलिटी, बघा. आता पहिले B पॉईंट घेतला होता मधामध्ये, C पॉईंट घेतला, आता A घ्या, BAC. CAB BAC एकच आहे. आता आपल्याला डिस्टन्स कोणतं काढायचं, डिस्टन्स AB. डिस्टन्स AB काय येईल मग, डिस्टन्स AB काय येईल, डिस्टन्स AB काढायचं आपल्याला, तर डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती आहे, BC प्लस डिस्टन्स मायनस डिस्टन्स AC. हा किती, BC किती आहे, 8 आणि किती आहे, 10. हे पॉसिबल आहे का, आज पॉसिबल असतं का, ही मोठी लाईन छोटी राहील आणि छोटी लाईन मोठी राहील, नाही. म्हणजे ही तिसरी पॉसिबिलिटी पॉसिबल नाही. आपल्या दोनच पॉसिबल आहे. म्हणजे बघा इथे लिहू शकता तुम्ही, इट इज नॉट पॉसिबल बिकॉज AC is distance AC is greater than distance BC. बघा हे छोटं डिस्टन्स या मोठ्या डिस्टन्स पेक्षा, बघा BC मोठे यायला पाहिजेत का नाही, मोठे कोण यायला पाहिजे, BC. इथं मोठं कोण आहे, AC. म्हणजे ही थर्ड पॉसिबिलिटी पॉसिबल नाही. 2 पॉसिबल आहे, थर्ड नाहीये, लिहून घ्या. समजल्या पॉसिबिलिटीज काय आहे, एक तर B मधामध्ये येईल किंवा
सी मधामध्ये येईल किंवा ए मधामध्ये येईल. ठीक आहे. आता तिसरी पॉसिबिलिटी पॉसिबल नाही, कारण ती लाईन मोठी बनून राहिली. पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट, सेम क्वेश्चन, सेम जसा तोच आहे तोच. 5 नंबरचा क्वेश्चन सेम आहे, एकच पॉसिबिलिटी त्याच्यात. पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर. काय कोलिनियर? कोलिनियर म्हणजे सांगितलं तुम्हाला काय असतं, एका रेषेमध्ये कोणते कोणते डिस्टन्स दिलेले. एक्स वाय किती 17 सेंटीमीटर काही म्हटलेलं आहे का? नाही. डिस्टन्स वाय झेड किती आहे? किती 8. त्याच्यानंतर एक्स झेड फाइंड करायचं. हा सांगा किती आलं? कसं? बर, दोन्ही पॉसिबिलिटी न काढायचं सांगितलं का? बर, 2 घेऊ मग. बघा आता नाव आपण पॉसिबिलिटी न म्हणता डायरेक्ट काढू. एक्स वाय झेड. ठीक आहे, एक्स वाय झेड. आता याच्यात सगळ्यात मोठं कोण आहे? एक्स झेड. डिस्टन्स एक्स झेड किती येईल? एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड, कारण एक्स झेड काढायचं म्हणजे या दोघांची बेरीज असेल. ते एक्स वाय किती आहे? 17 आणि हे किती आहे? 8. हे झालं 25. किंवा 9. आपण आता बघा, आता झेडला जर मदत घेतलं तर बर, झेडला मदत घेऊ. एक्स झेड वाय. ठीक आहे. आता बघा, जे डिस्टन्स काढायचं सांगितलं ते जर मदत घेतलं ती साईड मोठी होऊन जाते, ते राहू द्या त्याला साईडला. एक्स झेड वाय. आता आपल्याला एक्स झेड काढायचं. डिस्टन्स एक्स झेड. आता इथे एक्स झेड काढण्यासाठी आपल्याला पूर्ण साईड माहिती किती आहे? एक्स वाय. डिस्टन्स एक्स वाय प्लस, सॉरी मायनस करावं लागेल. मायनस आता आपल्याला एक्स झेड पाहिजे, पूर्ण डिस्टन्स एक्स वाय म्हणजे झेड वाय काय करा त्याच्यामधून मायनस. वाय झेड म्हणा, झेड वाय काही प्रॉब्लेम नाही, एकच असतं ते. किती आहे? 17 मायनस 8 किती आला? 9. ठीक आहे, कळालं? तिसरी पॉसिबिलिटी बनत नाही. सोपे का क्वेश्चन? बघा 6 नंबरचा क्वेश्चन बघा. स्केच द प्रॉपर फिगर. स्केच द प्रॉपर फिगर. प्रॉपर म्हणजे तुम्हाला मोजून काढावं लागेल. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता इफ ए बी सी हीच सिस्टीम असेल, ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा. मग आता एबीसी जर असं लिहिलं, आता समजा आपण लिहिलं हेअर, पहिला क्वेश्चन आहे, एकच सांगतो तुम्हाला, बाकीचे 2 तुम्हाला एवढं सोपं नाही सांगत. ए बी सी. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर काय काय. आता ए सी 11 आहे, मग एसी काय काढायची तुम्ही? बरोबर 11. एसी किती राहील? बरोबर 11. आता तुम्ही मोजून काढायची. हा, ए सी ही टोटल किती आहे? टोटल किती? 11. ही टोटल आहे तुमची 11. त्याच्यानंतर बी सी 6.5. आता बघा अरे लक्ष द्या इकडं, कशी काढायची बीसी सांगा बरं. तेच सांगून राहिलो. बीसी किती आहे? 6.5. मग सी पासून इकडे या वापस 6.5 कुठेतरी येईल इथं, असं 11 म्हटल्यानंतर मधात इथं जवळपास. बरोबर 6.5 म्हणजे त्याच्या अर्धी येऊन राहिली ना? हो का? होच म्हणता. बी 6.5. ठीक आहे, ही झाली डायग्राम काढून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला त्यांनी, लेंथ ए बी काय. मग आता पुढचा प्रश्न सोडवायचा आपल्याला. देअरफॉर लेंथ ए बी इज इक्वल टू, लेंथ ए बी काय? आता बघा, ही छोटी बाजू काढायची, मग पूर्ण मोठ्या बाजूमधून छोटी ही 6.5 मायनस करा. डिस्टन्स आणि लेंथ एकच आहे, एल म्हणा किंवा डी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. डिस्टन्स ए सी पूर्ण, त्याच्यामधून बी सी मायनस करा. बी सी पूर्ण किती आहे? 11 मायनस 6.5 म्हणजे किती? 4.5. ठीक आहे, काही अवघड? हे उरलेले 2 तुम्ही सोडून आणा. बरं, तिसरं घेऊ आपण. हा घ्या, तिसरं घेऊ आपण.
हा सेकंड नंबरचा क्वेश्चन होमवर्क तुम्हाला. हा थर्ड नंबरचा 6 मधला थर्ड. 6 मधला थर्ड. आता रूट काढता येत नाही माहिती तुम्हाला. रूट असं तुम्ही काही कॅल्क्युलेशन करू काढणार नाही. मग त्याच्यासाठी काय करा, एक अशी 3 ची लाईन काढा. कोणती 3. कोणते पॉईंट येते, एक्स वाय झेड. हिअर एक्स वाय झेड आर कोलिनियर. हे 3 कोलिनियर आहे. ठीक आहे. कोणती कोणती दिलेली, एक्स झेड. एक्स झेड म्हणजे सगळ्यात मोठी लाईन दिलेली तुम्हाला. ही एक्स झेड. ही काय करा तुम्ही, 3√7 असे काढून घ्या. कोणती 3च्या याच्यामधली, म्हणजे 3च्या पटीतले 3 काढा किंवा 6 काढा, काही चालून जाईल. 3च काढा, 3 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक्स वाय √7 आहे. एक्स वाय म्हणजे ही 1 सेंटीमीटर घ्या अशी. एक्स वाय √7 हे काय तुमचा पॉईंट वाय. ठीक आहे. कळालं इथपर्यंत. आता बघा आपल्याला काय काढायचंय, वाय झेड. लेंथ वाय झेड. लेंथ वाय झेड काय येईल मग. आता बघा वाय झेड कोणती आहे, ही पूर्ण कोणती आहे, एक्स झेड. म्हणजे एक्स वाय मायनस केली तर कोणती भेटून जाईल आपल्याला, वाय झेड. लेंथ एक्स झेड मधून जर लेंथ एक्स वाय मायनस केली आपण तर कोणती मिळून राहिली आपल्याला, वाय झेड. मग ही किती, एक्स झेड किती आहे, 3√7 मायनस √7. शिकलो आपण आत्ताच. 3 मधून 1 गेला 2, 2√7. ठीक आहे. सेकंड नंबरचा होमवर्क तुम्हाला. लास्ट क्वेश्चन. which figure is formed by 3 non-collinear point. ठीक आहे. सपोज आपण म्हणू लेट किंवा सपोज म्हणा, सपोज पॉइंट ए कॉमा बी अँड सी आर नॉन कोलिनियर. आता नॉन कोलिनियर पॉइंट आहे ना ते. मग ते पॉइंट जर जोडले तर कोणती डायग्राम होती तयार, ते सांगायचं आपल्याला. मग आपण समजा घेऊ, कुठे घेऊ, एक इकडे घेऊ, एक इकडे घेऊ, एक इकडे घेऊ. ठीक आहे. आता हे 3 पॉइंट आहे, बरोबर आहे. या तिघांना जर जोडला आपण, बरोबर काढा तुम्ही स्केल ना. या तिघांना जोडलं तर काय तयार होतो, ट्रायंगल. देअरफॉर फिगर फॉर्म इज ए ट्रायंगल. कोणती डायग्राम तयार होते आपली, ट्रायंगल. 3 नॉन कोलिनियर पॉइंटला जोडलं तर काय तयार होतो, ट्रायंगल. ठीक आहे. घ्या लिहून. बाकीचं उद्या घेऊ आपण.